ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची प्रतिक्रिया. बंगाल सरकारला आदिवासींचं भलं नकोय असं वाटतंय, राष्ट्रपतींची टीका. संथाल परिषदेत लहान कार्यक्रमस्थळाबद्दल राष्ट्रपतींकडून नाराजी व्यक्त. मैदान खूप लहान असल्यानं अनेक लोक कार्यक्रमापासून वंचित, मुर्मूंचं वक्तव्य. राष्ट्रपतींच्या माध्यमातून भाजपकडून पश्चिम बंगालची बदनामी सुरू. ममता बॅनर्जींचा आरोप. राष्ट्रपतींना कार्यक्रमातील राज्य प्रतिनिधींच्या अनुपस्थितीबद्दल दिलेली माहिती चुकीची होती. राष्ट्रपती मुर्मू यांच्या विधानावर ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया. ममता सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या. संथाल संस्कृती कार्यक्रमातील प्रकारावरून पंतप्रधान मोदींची टीका. राष्ट्रपतीपद राजकारणापलीकडे त्यांचा सन्मान राखा. बंगाल सरकारवर मोदींचा प्रहार. ममता बॅनर्जी सरकारचं वर्तन लोकशाही आणि प्रत्येक भारतीयांचा अपमान करणारं. फडणवीसांचं वक्तव्य. राष्ट्रपतीच्या संदर्भात ममता बॅनर्जींची भूमिका निषेधार्ह. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा. प्रफुल्ल पटेलजी, रोहित सिंगच्या लग्नात आपण गेला होतात का? त्या लग्नात कोणत्या पक्षाचे नेते होते ते सांगा. रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेलांना पहिल्यांदाच नाव घेत थेट सवाल. जर तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहेत हे महाराष्ट्राला सांगा. रोहित पवारांचं आव्हान. जय पवारांची सोमवारी पत्रकार परिषद. काही दिवसांपूर्वी व्हीएसआरचा मालक रोहित सिंगचा व्हिडिओ पोस्ट केला होता. अजित पवारांच्या अपघाताच्या तपासावरून जय पवार काय बोलणार याकडे लक्ष. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांची चौकशी होणार. जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर. विभागीय चौकशीत दोषी आढळल्यास दोन्ही अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं जाईल. बारामती आणि राहुरीत पोटनिवडणूक लवकरच होणार. मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता. केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात उद्या काँग्रेसची कळमनुरी ते हिंगोली अशी पदयात्रा निघणार. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा निघेल. पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी सर्वच पक्षात रस्सीखेच. स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपला सर्वाधिक जागा 7 जागा मिळणार, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 आणि काँग्रेसला 1 स्वीकृत नगरसेवक मिळणार. भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी. महापालिकेत जे झालं ते जिल्हा परिषदेत होणार नाही. खासदार विशाल पाटलांची भाजपवर टीका. 18 फेब्रुवारीला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक होणार. रत्नागिरी जिल्ह्यातील 9 पंचायत समितीच्या सभापतींची निवड 9 मार्चला होणार. चिपळूण पंचायत समिती सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. तर चिपळूण पंचायत समितीमध्ये महायुतीचा सभापती होणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून विश्वास व्यक्त. नागपूरमध्ये सोशल मीडियावरून ओळख करून तरुणीवर अत्याचाराची घटना. शीतपेयात गुंगीचं औषध देत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप. तर या प्रकरणी आरोपीला पोलिसांकडून अटक. बोगस लाच आयडी प्रकरणातील अहवालात 150 शिक्षकांची नावं. संबंधित शिक्षकांचे वेतन थांबवले. शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती वाढली. तपासाच्या कक्षेत सुमारे 2000 जण येण्याची शक्यता. नाशिकमध्ये जीएसटी विभागातील लाचखोरी प्रकरणात लाच घेणाऱ्या तिघांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी. कारवाई टाळण्यासाठी मागितली होती 1 कोटींची लाच. 20 लाखांचा पहिला हप्ता घेत असताना रंगेहात अटक. नांदेड बसस्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी. बसस्थानकावरून तक्रार पेटीत चिठ्ठी टाकून अज्ञाताकडून नांदेड पोलीस नियंत्रण कक्षाला फोन. धमकीचा खोटा फोन करणाऱ्या आरोपीला नांदेड पोलिसांकडून अंबेजोगाईमधून अटक. नाशिकमध्ये क्रेडिट कार्डच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक. 3 जणांना 31,42,000चा गंडा. नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या पवनीत खोब्रागडे सावकार दाम्पत्याची दादागिरी. 10% व्याजदराने पैसे उधार देऊन आर्थिक शोषण. सावकार दाम्पत्याविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल. कराड विडा रोडवरील कृष्णा पुलाला संरक्षण जाळी बसवण्यासाठी सुरुवात. सुसाईड पॉइंट ठरल्यानं बसवण्यात आली संरक्षण जाळी. मनोज माळी यांनी जाळी बसवण्यासाठी केलं होतं उपोषण. जळगाव पालिकेतील 60 कंत्राटी घनकचरा कामगार भविष्य निर्वाह निधीपासून वंचित. 2022 पासून भविष्य निर्वाह निधी जमा नाही. कंत्राटी कामगारांच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे तक्रार. साताऱ्याच्या वाई तालुक्यातील बावधनमध्ये बगाड यात्रा संपन्न. सोनेश्वर मंदिरापासून बावधन या गावातील भैरवनाथ मंदिरापर्यंत बगाड ओढण्यात आला. यावर्षी विठ्ठल कदम यांना बगाडाचा मान मिळाला. पंढरपूर शहरात आज रंगपंचमीचा मोठा उत्साह. तरुण लहान मुलांसह बालवृद्धांनी रंग उधळण्याची केली गर्दी. कृष्णपूजनाने रंगपंचमीला झाली सुरुवात.
जागतिक महिला दिनानिमित्त कराड केवळ येथे महिलांनी हातात झाडू घेत संपूर्ण गाव केलं स्वच्छ. कायम गावात स्वच्छ ठेवण्याची घेतली शपथ. स्वच्छता मोहिमेत शेकडो महिलांचा सहभाग. पुण्याच्या भोरमधील आर महाविद्यालयात गंगोत्री पासवर्ड वाचन अभियानाला सुरुवात. अभिनेते सचिन खेडेकरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी केला वाचनाचा संकल्प. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला दिनानिमित्त क्रीडा कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंची उपस्थिती. क्रीडा क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्याचा आणि फिटनेसचा संदेश देण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन. महिला दिनानिमित्त मुंबईत भाजप महिला मोर्चाकडून भव्य महासाडी वॉकेथॉनचं आयोजन. वॉकेथॉनमध्ये सुमारे 800हून अधिक महिला सहभागी. नगरसेविका प्रीती साटम यांच्या पुढाकाराने महासाडी वॉकेथॉनचं आयोजन. भंडाऱ्यात जागतिक महिला दिनानिमित्त तुमसर येथे महिला मॅरेथॉन. राजमुद्रा ग्रुपचा उपक्रम. या मॅरेथॉनला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. भंडारा शहरात 15 दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू. जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचा टाकीत आढळले मृत सरडे. खासदार प्रशांत पडोळेंनी केली पाहणी.